शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फिटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा. भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस. हुतात्मा कारखान्यासमोरील 51 दिवसांचे ठिय्या आंदोलन स्थगित, येणारा गळीत हंगाम यशस्वी करण्याचा निर्णय, किरण नायकवडी यांची घोषणा. वाळवा येथील हुतात्मा किसन आहेर सहकारी साखर कारखान्यासमोर गेल्या 51 दिवसापासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन आज स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा आंदोलनाचे नेते किरण नायकवडी यांनी केली. कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी कारखान्यावर झालेले सुमारे 450 कोटी रुपयांचे कर्ज भागवून राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसाठी किरणदादा नायकवडी, गौरव नायकवडी आणि केदार नायकवडी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी व सभासदांचे आंदोलन सुरू होते. आंदोलनाची सांगता करताना किरण नायकवडी यांनी येणारा गळीत हंगाम सर्वांनी मिळून यशस्वी करण्यासाठी पुढील 2 महिने आंदोलन स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. यावेळी बोलताना केदार नायकवडी म्हणाले, कारखान्याचे विस्तारीकरण केल्याशिवाय स्पर्धेत टिकणं शक्य नाही. त्यामुळे जास्तीत जास्त ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवून कारखान्याची क्षमता वाढवणं आवश्यक आहे. यंदा 5.5 लाख टन गाळपाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आर्थिक शिस्त राखण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. गेल्या वर्षी कारखान्याने केवळ व्याजापोटी 51 कोटी रुपये भरले असून दररोज सुमारे 14 लाख रुपये व्याजाचा भार सहन करावा लागला. अशा आव्हानात्मक परिस्थितीत कारखाना चालवावा लागणार आहे. गौरव नायकवडी यांनी सांगितलं की योग्य वेळी लक्ष दिले असते तर कारखाना आज अडचणीत आला नसता. हुतात्मा संकुल विकासाच्या बाबतीत 15 वर्ष मागे गेला आहे. कार्यकर्ते, शेतकरी आणि सभासदांना योग्य स्थान मिळाले नाही. काही संचालकांनी साथ दिल्यामुळे अनेक बाबी समोर आल्या. आता क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी यांचा पुतळा उभारण्याचा संकल्प पूर्ण करूया आणि त्याआधी गळीत हंगाम यशस्वी करूया असे आवाहन त्यांनी केलं. यावेळी 15 गावातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. 15 गावाचे चिपळ बाहेर गेले पाहिजे ही दुसरी जिद्द बाळगा. पुतळा उभा करायचा आहे, पुतळ्याच्या बाबतीत विचार करू नका, 1 रुपया घालताना फक्त वेळ मोडायची तयारी करा. कारखाना चालू करत असताना सर्वांचं लक्ष पाहिजे. वायगर प्रतिबंध असू दे, उद्याच्याला रोलर पूजन असू दे, पोळी टाकायचा प्रसंग असू दे, समाजाला केलं यात मला बोललेलं नाही, मला वाट बघायची नाही. सर्वांनी हजर राहायचं. आपण आता आजपर्यंत 50 दिवसाचं प्रत्येकानं सांगितलंय. आपलं बरंचच काम झालंय, बरंचच राहिलंय. राहिलेल्या कामाचा आता तोच विचार करायचा नाही. आपण 2 महिने, तुम्ही शेतकरी, मी शेतकरी, तिथं काम कारखान्याचं गळीच्या हंगामाचे रिटर्न आवडलं पाहिजे. शेतीची कामं आवरूया, कारखान्याचं काम आवरूया आणि नंतर जे काही आपलं म्हणणं सर्वांचं असेल ते साधलं सणासाठी ना असं बघता चांगलंच झालं. नाही साधलं तर पुन्हा बसायची तुमची तयारी ठेवा. आणि आज हे काम 50 दिवसानंतर सांगता समारोह संपलंय असं समजा. काम संपलंय. बेमुदत हे आंदोलन होता, ते काम संपलेलं आहे. तुमची ठेवली पाहिजे. ज्याला वेळ मिळत नाही तर काय तर तुम्ही बघून जायचं. परवाच सांगितले मी तुम्हाला, काम ज्या रानात नसतं 2-4 ठिकाणी चिठ्ठी आहे तुमची. ज्या रानात तुमचं काम नाही त्या रानात फिरून येताना नाही मला सांगा. तसं इकडे येऊन फिरून जायचं. तुमचं सगळ्यांचं लक्ष पाहिजे काय चालतंय. डॉक्टर नागनाथ अण्णा